आज आपण उपासाला चालेल अशी राजगिऱ्याच्या लाह्यांची कांजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. प्रथम राजगिऱ्याच्या लाह्यांमध्ये थोडं पाणी घालून रात्री असं भिजवून ठेवायचं. खूप पाणी नाही घालायचं. ते भिजतील एवढं पाणी घालून ठेवायचं आणि त्याच्यावर एक जाळी ठेवायची. झाकण ठेवायचं, तर घट्ट नाही लावायचं. थोडी फट ठेवून झाकण ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लाह्या राजगिऱ्याच्या अशा छान फुगल्या जातात. ते छान उपासासाठी आपल्याला एक प्रोबायोटिक तयार होतं. त्याच्यात घालण्यासाठी तुपाची फोडणी आपण करून घ्यायची. एकीकडे तूप घेऊन त्याच्यामध्ये तूप तापलं की जिरं आणि कोथिंबीर घालून फोडणी तयार करून घ्यायची. मग त्याच्यात घालायला आपण प्रीबायोटिक अन्न तयार करून घ्यायचं. जसं की उपासाला चालणारी काकडी ती किसून घ्यायची. उकडलेला बटाटा असेल तर तो बारीक करून घ्यायचा. थोडंसं दाण्याचं कूट आणि दही तेही बाजूला थोडं काढून घ्यायचं. भिजवलेल्या राजगिऱ्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि आपण जे प्रीबायोटिक अन्न काढून ठेवलेलं आहे ते सगळं त्याच्यात घालायचं. वर थंडगार झालेली फोडणी घालायची आणि मग सगळं मिक्स करायचं की तयार झाली आपली प्रो आणि प्रीबायोटिक मिक्स अशी उपासाला चालणारी राजगिऱ्याच्या लाह्यांची कांजी. यातलीच थोडी कांजी 1-2 चमचे घेऊन आपण जर ताकात मिक्स केली तर आपलं हे राजगिरा कांजीच्या फ्लेवरचं ताक तयार होतं आणि तेही प्यायला खूप सुंदर लागतं.